हॅलो स्टुडंट्स, आज आपण सब्जेक्ट कॉर्पोरेट अकाउंटिंग सेमिस्टर 4 ह्याच्यामधील सेमिस्टर 4 SY BCom ह्या सब्जेक्टमधील युनिट नंबर 2 ऑब्झर्वेशन ऑफ कंपनी क्वेश्चन नंबर किंवा इलिस्ट्रेशन नंबर 6 पाहणार आहोत। तर ह्यामध्ये आपल्याला काय इन्फॉर्मेशन दिली, चला तर बघूया। क्वेश्चन नंबर 6 पेज नंबर आहे 2.40 इलिस्ट्रेशन नंबर 6। Efficient Limited इलाहाबाद agreed to acquire the business of Popular Limited। पॉप्युलर लिमिटेडचा बिझनेस अक्वायर केला। कुणी अक्वायर केला तर इफिशियंट लिमिटेड इलाहाबाद यांनी agreed to acquire the business of Popular Limited। ते अग्री झाले की पॉप्युलर लिमिटेडचा बिझनेस इफिशियंट लिमिटेडनं खरेदी केला। पॉप्युलर लिमिटेड पुणे ॲज ऑन 31 मार्च 2020 कधी खरेदी केला तर 31 मार्च 2020 ला। द बॅलन्स शीट ऑफ पॉप्युलर लिमिटेड ॲज ऑन दॅट डेट वॉज ॲज फॉलोज। त्यांची बॅलन्स शीट आपल्याला खाली दिली आहे। बॅलन्स शीट ऑफ पॉप्युलर लिमिटेड ॲज ऑन 31 मार्च 2020। बॅलन्स शीटला शेअर कॅपिटल दिलंय। ॲथोराइज कॅपिटलचा विचार करायचा नाही, ते कुठेही शो करायचं नसतं। ॲथोराइज असतं म्हणजे ते रजिस्टर कॅपिटल असतं, म्हणून आपण काय करायचं आहे, फक्त त्याला क्रॉसची साइन करून सोडून द्यायचं, त्याचा विचार करायचा नाही। त्याच्यानंतर दिले इश्यूड सबस्क्राइब्ड अँड पेड अप कॅपिटल 60,000 नंबर ऑफ इक्विटी शेअर्स आहेत ऑफ ₹10 ईच। 60,000 इक्विटी शेअर्स आहेत। नंबर ऑफ शेअर्स, एक शेअर्स 10 रुपयाचा आहे। रिझर्व्ह अँड सरप्लस जर्नल रिझर्व्ह प्रॉफिट अँड लॉस हे काय करायचं आहे, इक्विटी शेअर होल्डर अकाउंटच्या क्रेडिटला आपल्याला पुट करायचं आहे किंवा शो करायचं आहे। सेक्युर्ड लोन आहे डिबेंचर्सचा बॅलन्स आपल्याला दिलेला आहे। तर आपण काय करू, पहिलं बघा जे पोस्टिंग करायचं असतं ह्याचं, तर इक्विटी शेअर्स जे दिलेले आहेत, इक्विटी शेअर 60,000 ऑफ 10 ईच हे जाणार आहेत इक्विटी शेअर होल्डर अकाउंटच्या क्रेडिट साईडला। तुम्ही त्याला पुट करणार आहात इक्विटी शेअर होल्डर अकाउंटच्या क्रेडिट साईडला, त्याला शो करायचं आहे, पोस्टिंग करायचं आहे। रिझर्व्ह अँड सरप्लस पण इक्विटी शेअर होल्डर अकाउंटच्या क्रेडिटला इथं शो होईल। इक्विटी शेअर होल्डर अकाउंटच्या क्रेडिटला रिझर्व्ह अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं पोस्टिंग करायचं आहे। आणि सेक्युर्ड लोन सांगितलंय 6% डिबेंचर्स, तुम्ही 6% व्याजाने पैसे घेतलेले आहेत डिबेंचर होल्डर कडून। तर डिबेंचर होल्डर अकाउंट आपण ओपन केलेलं आहे डिबेंचर होल्डर अकाउंटच्या क्रेडिटला। नेहमी बॅलन्स आपण क्रॉस पोस्टिंग करतो, तर डिबेंचरचा बॅलन्स आपण फॉरवर्ड करायचा आहे डिबेंचर अकाउंटच्या क्रेडिटला, कारण क्रॉस पोस्टिंग होईल, क्रॉस म्हणजे क्रेडिटला जाईल। त्याच्यानंतर करंट लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन सन्ड्री क्रेडिटर्स शो ऑन द क्रेडिट साइड ऑफ रिअलायझेशन अकाउंट। रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला इथं येईल सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंटचं पोस्टिंग आपण रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला करतो, कारण ऑल लायबिलिटीज ट्रान्सफर टू क्रेडिट ऑफ द रिअलायझेशन अकाउंट। रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला आपण ऑल लायबिलिटीज ट्रान्सफर करतो आणि ऑल ऍसेट ट्रान्सफर करतो रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला। तर बघा फिक्स ऍसेट मध्ये सांगितले गुडविल, लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी हे जाणार आहे आपलं रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला। नंतर करंट ऍसेट दिली लोन अँड ऍडव्हान्स मध्ये, तर करंट ऍसेट आहे स्टॉक, सन्ड्री डेटर्स, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक हे सगळं जाणार आहे। ही ऍसेट आहे, ह्या ऍसेटचं पोस्टिंग आपण कुठं करणार आहोत, रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला। ह्या सगळ्याचं पोस्टिंग कुठं करायचं आहे, रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला। क्रॉस पोस्टिंग होतं, पोस्टिंग झालं, फक्त अथोराइज कॅपिटलचं आपण पोस्टिंग केलं नाही, अथोराइज कॅपिटल डबल अंडरलाईन करून सोडून दिलेला आहे, याचा विचार करायचा नाही। मग बाकी सगळ्याचं आपण पोस्टिंग क्रॉस पोस्टिंग केलं। नंतर काय सांगितलंय, द कन्सिडरेशन पेएबल बाय इफिशियंट लिमिटेड वॉज अग्रीड द फॉलोइंग, अ कॅश पेमेंट ऑफ ₹2.50 पर शेअर इन पॉप्युलर लिमिटेड। काय केलं आपण, जे पेमेंट केलं पॉप्युलर लिमिटेडचे जे शेअर्स होते, जे इक्विटी शेअर्स आहेत बघा 60,000 नंबर ऑफ शेअर होल्डर आहेत। ह्या नंबर ऑफ शेअर होल्डरांना 60,000 जणांना ₹2.50 आपण काय दिलेलं आहे, एका शेअर्सला कॅश दिली, कॅश पेमेंट केलं। मग आपल्याला पहिलं काय करावं लागतं, ऍडजस्टमेंट वरून परचेस कन्सिडरेशन फाइंड करावं लागतं। तर मी इथं लिहिलं आहे वर्किंग नोटमध्ये कॅल्क्युलेशन ऑफ परचेस कन्सिडरेशन, आणि त्यांनी सांगितले जसं सांगितलंय तसंच करायचं आहे। कॅश पेमेंट केलं, कुणाला केलं तर इथं लिहिलंय पर शेअर म्हणजे शेअर होल्डरांना इन पॉप्युलर लिमिटेडच्या शेअर होल्डरांकडून आपण पॉप्युलर लिमिटेड खरेदी केली, त्यांना काय करायचं आहे, पैसे द्यायचे आहेत। मग
आपण त्यांना काय केलं, त्यांचे जे शेअर होल्डर होते किती होते, 60,000 होते. त्यांनी 60,000 जणांना एका शेअर होल्डरला ₹2.50 दिले. तर आपला आन्सरमध्ये येणार आहे 60,000 इंटू ₹2.50 इंटू करून आपण एका शेअर होल्डरला कॅश पेमेंट केलेलं आहे. म्हणून इथं वर्किंग नोटमध्ये आपल्याला परचेज कन्सिडरेशन फाईन करायचं असतं. परचेज कन्सिडरेशन फाईन केल्याशिवाय आन्सर काढता येत नाही. म्हणून आपण सर्वात प्रथम ऍडजस्टमेंट वरून परचेज कन्सिडरेशन फाईन करणार आहे. कॅल्क्युलेशन ऑफ परचेज कन्सिडरेशन त्याच्यामध्ये एक सांगितलेलं आहे कॅश पेमेंट. कॅश पेमेंट कॅश पेमेंट ऑफ ₹2.50 पर शेअर. पर शेअर आणि शेअर्स किती होते, 60,000 शेअर्स होते. 60,000 इक्विटी शेअर्स ॲट ₹2.50 पर शेअर. हे ब्रॅकेट मध्ये टाकायचं, ह्याचं इंटू करायचं. 60,000 इंटू बघा असं येईल 60,000 इंटू ₹2.50. तुम्ही कॅल्क्युलेट करा, त्याचा आन्सर येईल 1,50,000. आन्सर किती येईल, 1,50,000. 1,50,000. 1,50,000 इथं पुट करायचं आहे. 1,50,000 हे काय आहे तर पेमेंट केलं. कुणाला पेमेंट केलं, इक्विटी शेअर होल्डरांना ₹1,50,000 दिले. इक्विटी शेअर होल्डरांना ₹1,50,000 आपण पेमेंट केलं. त्याच्यानंतर नेक्स्ट बघायचं आहे आपल्याला काय सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर सांगितलंय द इश्यू ऑफ 90,000 नंबर. बघा ह्याच्या मागे रुपीज नाहीये, म्हणजे हे नंबर ऑफ आहे. नंबर ऑफ इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 each in Efficient Limited having an agreed value of ₹15 per shares. म्हणजे काय केलं आपण, इश्यू ऑफ 90,000 शेअर्स काय केले आपण, इश्यू केले. बघा काय केलं, ₹10 एक असे शेअर्स इश्यू केलेत. कॅश पेमेंट नाही. इथं लिहिले द इश्यू. इश्यू म्हणजे काय, तर दिले. काय दिले, इक्विटी शेअर्स ₹10 एक असे 90,000 शेअर्स. नंबर ऑफ शेअर्स किती आहेत, 90,000 शेअर्स. इक्विटी शेअर्स 90,000 इक्विटी शेअर्स. एक शेअर्स आहे ₹10. तो कुणाला दिला, एफिशियंट लिमिटेडला. एफिशियंट लिमिटेडने पॉप्युलर लिमिटेडला दिला. शेअर्स दिले. मग शेअर्स किती दिले तर 90,000 शेअर्स दिले. एक शेअर्स कितीला दिला तर ₹10 एक शेअर्स होता, ₹15 दिला. पर शेअर कितीला दिला, ₹15. तर इथं येणार आहे सेकंड इश्यू ऑफ इक्विटी शेअर्स इन एफिशियंट लिमिटेड. इश्यू ऑफ इक्विटी शेअर्स एफिशियंट लिमिटेड. त्यांनी सांगितले 90,000 नंबर ऑफ शेअर्स आहेत इक्विटी शेअर्स ॲट ₹15 each. म्हणा पर शेअर म्हणा, म्हणजे काय होईल 90,000 इंटू 15. 90,000 इंटू 15 अमाऊंट किती येते बघा, 90,000 इंटू 50 करायचं आहे. त्याचा आन्सर येईल तुम्हाला 13,50,000. 13,50,000 ते इथं पुट करायचं आहे. $13,50,000. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितलेलं आहे द इश्यू ऑफ सच अन अमाऊंट ऑफ फुल्ली paid 8% debentures of Efficient Limited at 96 as in efficient of discharge the 6% debentures of Popular Limited at a premium of 20%. प्रीमियम ऑफ 20% चा अर्थ आहे की 20% आपण प्रीमियम म्हणजे वाढावा दिला. म्हणजे किती द्यायचे होते डिबेंचर्स वाल्यांना, ₹1,00,000 पेड करायचे होते, पण त्यांना तुम्ही वाढवून पैसे दिले. किती वाढवून दिले तर 20%. 1,00,000 वर 20% फाईन करा. 1,00,000 वर 20%. 1,00,000 वर 20%. बघा किती येत आहे 20,000. किती आलं 20,000 प्रीमियम आहे. हे वर्किंग नोट करते मी. प्रीमियम दिला ₹20,000.
कुणाला दिलं तर डिबेंचर वाल्यांना प्रीमियमने आपण अमाऊंट पेड केली, म्हणजे 1 लाख रुपये पण दिले आणि 20,000 रुपये 20,000 रुपीज आपण त्यांना प्रीमियम दिला, वाढवून दिले. मग किती दिले तर 1,20,000 रुपये आपण त्यांना दिले. कुणाला दिले? डिबेंचर्स वाल्यांना दिले. तर 96 सांगितलंय सफिशियंट लिमिटेड, म्हणजे जे तुम्ही 8% 6% डिबेंचर्स वाल्यांना व्याजाचा दर 6% होता, त्यांना 8% व्याज देणार आहे. नंतर तुम्ही 8% डिबेंचर्स इश्यू केलेत आणि अमाऊंट किती आहे तर 1,20,000. बघा मी इथे लिहिणार आहे, इश्यू ऑफ 8% डिबेंचर्स, इश्यू ऑफ 8% डिबेंचर्स इनएफिशिएंट लिमिटेड, इनएफिशिएंट लिमिटेड. काढले कसे तर बघा प्रीमियम सह आहे, प्रीमियम 20% प्रीमियम. मी कसं काढलं 1 लाख जे 1 लाख रुपीज होते त्याच्यावर 20% अमाऊंट आले 20,000 प्लस त्याच्यात 1 लाख रुपीज, म्हणजे आपल्याला किती द्यायचे त्यांना 20,000. ह्याचा आन्सर आलं 20,000 प्लस 1 लाख 1,20,000 1,20,000. समजलं का? बघा पुन्हा एकदा सांगते तुम्हाला. तर इथं काय सांगितलंय 96% ह्याचा तुम्ही काय विचार करू नका. ₹90 ते पर्सेंट नाही तर ₹96 सांगितलेलं आहे. त्यांना 96% त्याची व्हॅल्यू झाली त्या डिबेंचर्सची. तर ह्याचा काय तुम्ही विचार करू नका. फक्त एवढंच लक्षात ठेवा सोप्या पद्धतीनं, जी तुम्हाला डिबेंचर्स पेड करायचे होते 1 लाख रुपीज त्यांना तुम्ही 20% प्रीमियमने डिबेंचर्स सोल्ड केले, म्हणजे देऊन टाकले. डिबेंचर्स वाल्यांना पैसे किती दिले, म्हणजे डिबेंचर्स म्हणजे तुम्ही लोन टेकन फ्रॉम डिबेंचर होल्डर करून तुम्ही लोन घेतलेला आहे 1 लाख रुपये, त्यांना तुम्ही व्याजासकट परत केलेले आहेत 1,20,000 रुपीज. 20,000 प्रीमियम आला म्हणजे वाढावा, आणि जी मूळ अमाऊंट होती 1 लाख रुपीज, 1 लाख प्लस 20,000 इज इक्वल टू 1,20,000 रुपीज तुम्ही त्यांना पेड केले. मग आता पेड केल्यानंतर काय करायचं आहे पुढे बघा काय सांगितलंय का, काहीच नाही सांगितलंय. ABC पर्यंत दिलेलं आहे आणि मग ह्याच्यावरून आपल्याला PC कळेल, ह्याच्यावरून आपल्याला PC ची अमाऊंट कळेल. तर PC ची अमाऊंट किती आहे बघा 16,20,000 हा झाला परचेज कन्सिडरेशन. परचेज कन्सिडरेशन आली 16,20,000. तर पुढेच काय सांगितलंय बघा, व्हाईल कम्पेअरिंग द अग्रीड कन्सिडरेशन द डायरेक्टर्स ऑफ इफिशियंट लिमिटेड, म्हणजे इथं सांगितलंय कॉम्प्युटिंग द अग्रीड कन्सिडरेशन द डायरेक्टर ऑफ इफिशियंट लिमिटेड व्हॅल्यू. म्हणजे त्यांनी काय केलं माहितीये का, ही तुमची लायबिलिटी पेड केली, त्याच्यासोबत त्यांनी ऍसेट टेकन केलेले आहेत. ऍसेट कितीला घेतल्या बघा, ऍसेटची व्हॅल्यू आहे बिल्डिंग घेतली 6 लाखाला, प्लांट अँड मशिनरी घेतली 6 लाखाला 6 लाख, स्टॉक घेतला 1,42,000 अँड डेटर्स ऍट देअर फेस व्हॅल्यू सब्जेक्ट टू अ रिझर्व ऑफ 5% टू कव्हर डाऊटफुल डेट्स. म्हणजे त्यांनी 5% RDD काढलेला आहे डेटर्सवर. सन्डे डेटरची अमाऊंट आहे 36,000, त्याच्यावर 5% डेटर्स फाईन करायचे, 5% RDD फाईन करायचा. RDD फाईन करून जी व्हॅल्यू येईल तेवढ्याला त्यांनी काय केलं डेटर्स घेतलेले आहेत. आणि काय सांगितलंय बघा पुढं, डेटर्स झालं सब्जेक्ट टू द डाऊट. द कॉस्ट ऑफ लिक्विडेशन ऑफ पॉप्युलर लिमिटेड केम टू ₹5,000. म्हणजे कॉस्ट ऑफ लिक्विडेशन एक्सपेन्सेस आहेत 5,000 रुपये, लिक्विडेशन एक्सपेन्सेस आहेत 5,000 रुपये, 5,000 रुपीज लिक्विडेशन एक्सपेन्सेस आहेत 5,000. तर आपल्याला इथं आता आन्सर सॉल्व्ह करायचा आहे. PCच्या एंट्र्या 3 होतात, तुम्हाला माहिती आहे 2 होतात ऍक्च्युली, 2चे इफेक्ट दाखवायचे आहेत. मग रिअलायझेशन अकाउंटला आपण पहिलं पोस्टिंग करायचं आहे. सुरुवात कुठून करायची, इथून करायची. ऑथोराइज कॅपिटल घ्यायचं नाही. पहिला आपण ह्या ऍडजस्टमेंट वरून PC काढला. आता PC काढल्यानंतर ही जी खालची ऍडजस्टमेंट आहे तेवढ्याला ऍसेट रिअलाइज झालेले आहे किंवा त्यांनी ऍसेट टेकन केलेले आहे, ते आपण नंतर परचेस कन्सिडरेशनच्या वेळेस बघूया काय झालेलं आहे ते. तर आता आपण काय करू, रिअलाइज सगळ्याचं पोस्टिंग करून घेऊया, बॅलन्स शीटचं पोस्टिंग करून घेऊ. PC काढला ऍडजस्टमेंट वरून, आता आपण पोस्टिंग करणार आहोत.
पहिला आहे इश्यू ऑफ सबस्क्राइब्ड अँड पेड ऑफ कॅपिटल 60,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 इच. तर कॅपिटल अकाउंटच्या इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स किंवा त्याला इक्विटी शेअर कॅपिटल म्हणलं तरी चालेल. इक्विटी शेअर कॅपिटल तर बाय इक्विटी शेअर कॅपिटल अमाऊंट आहे त्याची 6 लाख. क्वेश्चन मध्ये बघून पोस्टिंग करायचं आहे. 6 लाख रुपीज 6 लाख रुपीज तिथं पोस्टिंगला जातील. त्याच्यानंतर बघा काय दिलेलं आहे. रिझर्व्ह अँड सरप्लस आहे. जर्नल रिझर्व्ह अँड प्रॉफिट अँड लॉस पण शो होणार आहे इक्विटी शेअर होल्डर अकाउंटच्या क्रेडिटला. आणि बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस किती आहे. आहे जर्नल रिझर्व्ह 1,70,000 आणि प्रॉफिट अँड लॉस आहे 1,10,000 तर शो होईल. सगळ्याचं पोस्टिंग करायचं आहे आपल्याला. पोस्टिंग मध्ये काय सांगितलंय बघा. इथं जर्नल रिझर्व्ह झाल्यानंतर आहे सेक्युर्ड लोन अकाउंट 6% डिबेंचर्स. कारण डिबेंचर्स ही लायबिलिटी आहे. आपण डिबेंचर्स अकाउंट ओपन करतो जेव्हा पण आपल्याला एखादी लायबिलिटी पेड करायची असते किंवा पीसी मध्ये जे पण अकाउंट कसे ओपन करायचे जे पीसी मध्ये येतात ना तेवढे अकाउंट ओपन करायचे असतात. म्हणजे बघा इथे डिबेंचर्स येणार, इक्विटी शेअर येणार, कॅश पेमेंट केलेला आहे. कॅश अकाउंट जर तुम्ही ओपन केला तरी चालेल, नाही केला तरी चालेल. इथं काय काय येणार आहे. इक्विटी शेअर्स, डिबेंचर्स, पीसीच्या बदल्यात जे जे आपण पेड करतो किंवा देतो तेवढे अकाउंट ओपन होतात. त्याच्यामध्ये रिअलायझेशन अकाउंट फिक्स असतो. न्यू कंपनी अकाउंट आहे. ही इफिशियंट लिमिटेड इज अ न्यू कंपनी. न्यू कंपनी आहे तिचा अकाउंट फिक्स ओपन होतो. आणि इक्विटी शेअर होल्डर हा अकाउंट एक फिक्सच ओपन होतो. बघा कोणकोणते अकाउंट ओपन होतात. रिअलायझेशन अकाउंट, इफिशियंट लिमिटेड न्यू कंपनी अकाउंट आणि तिसरा आहे इक्विटी शेअर होल्डर अकाउंट. हे फिक्स ओपन होतात. आणि त्याच्यानंतर जे आहे जी पीसीच्या बदल्यात जे देतो म्हणजे आता इथं काय काय दिलंय आपण तर डिबेंचर्स पेड केलेले आहेत आणि इक्विटी शेअर्स पेड केलेले आहेत. कुणी पेड केले तर इफिशियंट लिमिटेडनं पॉप्युलर लिमिटेडच्या शेअर होल्डरांना शेअर्स दिले आणि कॅश दिली आणि डिबेंचर्स दिली. तर तुम्ही कॅश अकाउंट पण ओपन करू शकता. माझ्याकडे जागा नाही म्हणून मी ओपन नाही केला. कॅश अकाउंट पण ओपन करू शकता. तर मग आता आपल्याला हे तुम्हाला कळलं असेल कोणकोणते अकाउंट ओपन करायचे. त्याच्यानंतर पहिला रीड करून घेतला, पीसी काढून घेतला. पीसी काढल्यानंतर पोस्टिंग करायचं आहे. पोस्टिंग मध्ये डिबेंचर्स अकाउंट आपण ओपन केलाय. डिबेंचर क्रॉस पोस्टिंग होतं. डिबेंचर अकाउंटच्या क्रेडिटला जाईल, क्रेडिट साईडला जाईल. बाय बॅलन्स किंवा तुम्ही इथं म्हणू शकता बाय 6% डिबेंचर्स. बघा वर डिबेंचर होल्डर अकाउंट आहे. आपण खाली म्हणलेलं आहे डिबेंचर्स. डिबेंचर्स किती आहेत 1 लाख. अमाऊंट आहे त्याची 1 लाख रुपीज. बाय 6% डिबेंचर्स 1 लाख रुपीज. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सन्ड्री क्रेडिटर्स. सन्ड्री क्रेडिटर्स शो ऑन द रिअलायझेशन अकाउंट, क्रेडिट साइड ऑफ द रिअलायझेशन अकाउंट. इथं येईल सन्ड्री लायबिलिटी. इथं सन्ड्री लायबिलिटी असते. लायबिलिटीज एकच आहे म्हणून लायबिलिटी लिहिलं मी. इथं सन्ड्री क्रेडिटर्स एकच लायबिलिटी आहे, थर्ड पार्टी लायबिलिटी. अमाऊंट आहे सन्ड्री क्रेडिटर्स 20,000. लायबिलिटी साईडचं पोस्टिंग झालेलं आहे. आपल्याला ऍसेट साईडचं पोस्टिंग करायचं आहे. ऍसेट साईडला काय काय दिलंय बघा. गुडविल आहे, लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, स्टॉक, सन्ड्री डेटर्स, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. सगळ्याचं पोस्टिंग करायचं आहे ऍज इट इज व्हॅल्यूला. डेबिट साइड ऑफ द रिअलायझेशन अकाउंट टू गुडविल, टू सन्ड्री ऍसेट लिहायचं. सन्ड्री ऍसेट्स त्याच्यामध्ये एक आहे गुडविल. अमाऊंट आहे 1 लाख रुपीज. त्याच्यानंतर लँड अँड बिल्डिंग
लँड अँड बिल्डिंग, अमाऊंट आहे 3 लाख. प्लांट अँड मशिनरी, अमाऊंट आहे 3,40,000. ऍज इट इज व्हॅल्यूला आपण पोस्टिंग करतोय, ऍज इट इज प्राइस येईल. त्याच्यानंतर आहे स्टॉक, ही झाली फिक्स ऍसेट. नंतर करंट ऍसेट, स्टॉक आहे ऍज इट इज तुम्ही टाकू शकता 1,68,000. त्याच्यानंतर आहे सन्ड्री डेटर्स, सन्ड्री डेटर्स अमाऊंट आहे 36,000. कॅश इन हँड, कॅश अकाउंट ओपन केला तर ही अमाऊंट तुमची कॅश अकाउंटला जाईल. कॅश इन हँड, ह्याचं पोस्टिंग इथं होणार नाही. जर तुम्ही अकाउंट ओपन केला तर करू शकता, तरी पण आन्सर बरोबर असतं. कॅश ॲट बँक, अमाऊंट आहे 50,000. पोस्टिंग आपलं झालेलं आहे. पोस्टिंग आपण बघून क्रॉस केलं. इकडचं पोस्टिंग रिअलायझेशनच्या डेबिटला, इकडचं पोस्टिंग इक्विटी शेअरचं इक्विटी शेअरला, जनरल रिझर्व्ह इक्विटी शेअरला, प्रॉफिट अँड लॉस इक्विटी शेअरला, डिबेंचर्स अकाउंटच्या क्रेडिटला, सन्ड्री क्रेडिटर्स रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला आपण सगळ्याचं पोस्टिंग केलं. आता काय करूया आपण, पोस्टिंग झाल्यानंतर द कन्सिडरेशन पीसी काढलेला आहे. आपल्याला पहिल्या पीसीच्या एंट्र्या कराव्या लागतात, हे लक्षात ठेवा. सगळ्यात पहिला आपण पीसीच्या एंट्र्या करायच्या आहेत. परचेस कन्सिडरेशनची एंट्री पास करायची आहे. कशी करायची ते बघा. आता पहिली एंट्री येते रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला आणि न्यू कंपनीच्या डेबिटला. फिक्स एंट्री असते, लक्षात ठेवा, रिअलायझेशनच्या क्रेडिटला आणि पीसीच्या न्यू कंपनीच्या रिअलायझेशनच्या क्रेडिटला आणि न्यू कंपनीच्या डेबिटला. म्हणजे न्यू कंपनी कोण आहे, इफिशियंट लिमिटेड. तर इथं लिहायचं आहे तुम्ही टू रिअलायझेशन अकाउंट. थांबा एक मिनिट. परचेस कन्सिडरेशन रिअलायझेशन अकाउंट, परचेस कन्सिडरेशन. परचेस कन्सिडरेशनची अमाऊंट आहे 16,20,000. 16,20,000 इथं पुट केली. आता बघा रिअलायझेशनच्या कुठे येईल मग सांगा मला, क्रेडिटला. इथं येईल बाय इफिशियंट लिमिटेड. ब्रॅकेट मध्ये लिहायचं पीसी, शॉर्टकट मध्ये लिहिलं तरी चालेल, पीसी किंवा परचेस कन्सिडरेशन 16,20,000 ही झाली पहिली एंट्री. तर तुम्हाला कळवा म्हणून मी इथं 1 टाकते. पहिली एंट्री आहे पीसीची, ही पण आणि ही. दोन इफेक्ट होतात म्हणून 2 इफेक्ट झालेले आहेत. एक झालेला आहे इफिशियंट लिमिटेड अकाउंटच्या डेबिटला आणि रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला. आता दुसरी एंट्री आहे इफिशियंटच्या क्रेडिटला, इफिशियंट लिमिटेडच्या क्रेडिटला. जे दिले पीसी मध्ये काय काय दिलेलं आहे, कॅश दिली, इक्विटी शेअर्स दिले, डिबेंचर्स दिले, तर ते इथं येईल आणि त्यांच्या डेबिटला येतं. बघा कुणाच्या डेबिटला येईल, डिबेंचर्सच्या डेबिटला, इक्विटी शेअर होल्डरच्या डेबिटला. तर आपण पोस्टिंग करूया. बघा काय काय दिलं, तर इफिशियंट लिमिटेडच्या क्रेडिटला जे तुम्ही पीसी मध्ये जे दिसतंय तुम्हाला, पीसी मध्ये काय काय दिलंय बघून घ्या एकदा. काय काय दिलंय तर 3 गोष्टी दिलेत. कॅश दिलेली आहे 1,50,000, इक्विटी शेअर्स दिलेत 13,50,000चे, डिबेंचर्स दिलेत 1,20,000चे. तर ते सगळी तिन्ही नावं तुमच्या इफिशियंट लिमिटेड अकाउंटच्या क्रेडिटला येईल. आणि जे दिलंय म्हणजे कॅश, डिबेंचर्स, इक्विटी शेअर्स त्यांच्या डेबिटला येईल. तुम्ही कॅश अकाउंट ओपन केला तरी चालेल. तर बघा आता हे कुठे येणार आहे, क्रेडिटला. पीसीची दुसरी एंट्री इफिशियंट लिमिटेड अकाउंटच्या क्रेडिटला. इक्विटी शेअर, बँक, डिबेंचर्स अशी टाकायची आहे. तर हीच अमाऊंट तुमची पुट होईल तिथं. कुठे येईल बघा इथं, बाय बँक, $1,50,000, बाय इक्विटी शेअर्स
इक्विटी शेअर होल्डर, इक्विटी शेअर होल्डर 13,50,000 आणि बाय डिबेंचर होल्डर 8% डिबेंचर होल्डर 1,20,000. 1,20,000 मी इथून लिहिलं बघा. 1,50,000 कॅश होती, 13,50,000 शेअर्स होते, 1,20,000 डिबेंचर्स होते. पीसीच्या बदल्यात जे जे दिलं ते मी काय लिहिलं त्याचे अकाउंट आपण ओपन केले आणि इफिशियंट लिमिटेड अकाउंटच्या क्रेडिटला. मग आता बघा ही जी अमाऊंट आहे ह्या अकाउंटच्या डेबिटला येतं. म्हणजे काय येईल आता बँक अकाउंट आपण ओपन केलं नाही, बँक अकाउंट ओपन केलं असतं तर बँक अकाउंटच्या डेबिटला तुमचं इफिशियंट लिमिटेड अकाउंट तुम्ही शो केला असता. बट आज मी बँक अकाउंट ओपन केलेला नाही. नंतर काय आहे इक्विटी शेअर, इक्विटी शेअर होल्डर कुठे आहेत इथं लिहायचं आहे बाय इफिशियंट लिमिटेड. $13,50,000 बघा क्रॉस येतं तिथं जिथं तुम्ही इक्विटी शेअर होल्डर लिहिलं म्हणून इथे इक्विटी शेअर होल्डर लिहिलं. इथं 8% डिबेंचर्स तर इथं येणार ह्या अकाउंटचं नाव येत नाही. कोणाचं इफिशियंट लिमिटेडचं. $1,20,000. 8% आपण डिबेंचर होल्डरांना प्रीमियमने अमाऊंट पेड केली होती म्हणून आलेलं होतं 1,20,000. तर बघा नीट बघा ही दुसरी आहे पीसीची एंट्री. या तिघांची मिळून इकडं पहिला इफेक्ट झाला इफिशियंट अकाउंटच्या डेबिटला आणि इथं पण ही दुसरी एंट्री आहे आणि ही दुसरी एंट्री ह्याची पीसीच्या 2 एंट्री होतात. पहिली एंट्री कुठं झालेली आहे रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला आणि इफिशियंट अकाउंटच्या डेबिटला, न्यू कंपनीच्या डेबिटला. आणि काय झालेलं आहे दुसरी एंट्री बघा, दुसरी एंट्री कुठे येते रिअलायझेशनच्या क्रेडिटला, रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला आणि डिबेंचर्स अकाउंटच्या डेबिटला आणि इक्विटी शेअर होल्डर अकाउंटच्या डेबिटला. जर तुम्ही बँक अकाउंट ओपन केला असता तर बँकेची पण अमाऊंट आहे 1,50,000 ती शो झाली असती बँक अकाउंटच्या डेबिटला. तुम्ही लिहिलं असतं इफिशियंट लिमिटेड. बट मी ओपन केलेला नाही. तुम्ही करू शकता, नाही केला तरी चालतो. त्याच्या पुढे बघा नेक्स्ट आता झाल्या पीसीच्या 2 एंट्र्या झाल्या. मग काय करायचं आहे तर आपण डिबेंचर होल्डरांना 1,20,000 पेड केले. आता आपण अकाउंट क्लोज करायचे आहेत. आपल्याला अकाउंट आता क्लोज करायचे आहेत. तर ह्याच्यामध्ये एक राहिलं की एक त्यांनी सांगितलेलं आहे खाली लिक्विडेशन एक्सपेन्सेस आहेत ते किती आहेत 5,000 शेवटचे ऍडजस्टमेंट आहे बघा इथं लिहिलंय. द कॉस्ट ऑफ लिक्विडेशन ऑफ पॉप्युलर लिमिटेड केम टू ₹5,000. 5,000 रुपीज हे लिक्विडेशन एक्सपेन्सेस आहेत. ते पुट होतात इथं कुठं होतात बघा रिअलायझेशनच्या डेबिटला, रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला आणि बँक अकाउंटच्या क्रेडिटला होतात. बट आपण बँक अकाउंट ओपन केलेला नाही तर बँक अकाउंटच्या क्रेडिटला होतात. म्हणून इथं म्हणायचं आहे ह्या अकाउंटला ह्या अकाउंटचं नाव येत नाही म्हणून इथं म्हणा टू बँक अकाउंट किंवा कॅश ऍट बँक म्हणू शकता तुम्ही. इथं टू कॅश ऍट बँक, कॅश ऍट बँक ब्रॅकेटमध्ये म्हणू शकता लिक्विडेशन एक्सपेन्सेस, लिक्विडेशन एक्सपेन्सेस अमाऊंट आहे 5,000. सेकंड इफेक्ट होतो त्याचा बँक अकाउंटच्या क्रेडिटला, बँक अकाउंटच्या क्रेडिटला. तर बँक अकाउंट आपण ओपन केलेला नाही म्हणून तिथं पोस्टिंग होणार नाही. तर पुढे बघा आता आपल्याला अकाउंट क्लोज करायचे आहेत. इफिशियंट अकाउंट ऑटोमॅटिकली क्लोज होईल, डिबेंचरला डिफरन्स येईल आणि आपल्याला इथं पोस्ट करायचं आहे चला आता करूया क्लोज. पहिला रिअलायझेशन क्लोज करूया. रिअलायझेशनला बघा कुठल्या साईडची थांबा एक राहिलं. रिअलायझेशन नका करू, डिबेंचर होल्डर अगोदर क्लोज करा कारण इथं 1,20,000 आहे आणि तिकडं 1,00,000 रुपीज आहे. डिबेंचर होल्डरवाल्यांना आपल्याला 1,00,000 रुपीज द्यायचे होते. आपण त्यांना 1,20,000 रुपये दिलेत म्हणजे बँक अकाउंटला एक इफेक्ट होणार होता 20,000 रुपयाचा. बट आता बघा इथं जो डिफरन्स येईल तो रिअलायझेशनला पाठवायचा आहे.
ह्या साईडची टोटल जास्त आहे 1,20,000. हा पण क्लोज केला, इथं लिहिलं 1,20,000. डिफरन्स आला कितीचा 20,000 रुपीजचा. त्याला नाव द्यायचं आहे बाय रिअलायझेशन अकाउंट. रिअलायझेशन अकाउंट ह्याला मी स्टार करते कारण ही डिफरन्सने फाईन झालेली अमाऊंट आहे. रेड पेननी करते, हा आपला डिफरन्स आला 1,00,000 मधून 1,20,000 मधून 1,00,000 मायनस केले, डिफरन्स आला 20,000. तो कुठं पाठवला आपण रिअलायझेशन अकाउंटला. मग रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला, इथं बघा डिबेंचर्सच्या क्रेडिटला आहे तर इथे येणार आहे रिअलायझेशनच्या डेबिटला. रिअलायझेशनच्या डेबिटला लिहायचं आहे टू डिबेंचर होल्डर 8%. किती पर्सेंट आहेत 6% डिबेंचर होल्डर. नुसतं डिबेंचर होल्डर लिहिलं तरी चालेल. डिबेंचर होल्डर अकाउंट 20,000. बघा झालं का. आता आपण इफिशियंट अकाउंट क्लोज करूया. दोघांची टोटल इक्वल येईल 6,00,000, 1,70,000 आणि 1,10,000. जर्नल रिझर्व इफिशियंट लिमिटेड इक्विटी शेअर होल्डर. थांबा, इफिशियंट लिमिटेड इक्वल क्लोज होतो. इफिशियंट लिमिटेड 16,20,000. क्रेडिटची पण टोटल तेवढीच येते 16,20,000. हा एक क्लोज झाला. आता बघा काय करायचं आहे आपल्याला. रिअलायझेशन क्लोज करायचा, त्याचा डिफरन्स इक्विटी शेअर होल्डरला पाठवायचा आणि इक्विटी शेअर होल्डर क्लोज करायचा. तर मग आपण रिअलायझेशन अकाउंट क्लोज करू. रिअलायझेशन अकाउंटची डेबिटची टोटल आणि क्रेडिटची टोटल बघा कोणती टोटल मोठी आहे. तर मला असं वाटतंय की क्रेडिटची टोटल जास्त आहे 16,40,000. तुम्ही करून बघू शकता. तीच अमाऊंट आपण इथं पुट करणार आहोत 16,40,000. डिफरन्सला नाव द्यायचं आहे टू इक्विटी शेअर होल्डर. इक्विटी शेअर होल्डर अकाउंट प्रॉफिट ऑन. हा प्रॉफिट आहे, हा काय आहे प्रॉफिट. ह्याला तुम्ही स्टार करू शकता. मी रेड पेनने करते. जो आपण डिफरन्स शोधला त्याला स्टार करायचा आहे. डिफरन्स कसा काढतो आपण. क्रेडिट साईडच्या टोटल मधून डेबिट साईडची टोटल मायनस करायची आहे. मायनस केल्यानंतर जो डिफरन्स मिळेल तो आहे 6,15,000. हा डेबिटला आला तर इक्विटी शेअर होल्डरच्या क्रेडिटला जाईल बाय रिअलायझेशन. बाय रिअलायझेशन अकाउंट. अमाऊंट किती आहे 6,15,000. तर इथे येईल 6,15,000. आता आपला इक्विटी क्लोज करायचा आहे. जो डिफरन्स येईल त्याला नाव द्यायचं आहे बँक. बँक ऍक्च्युली ओपन करायचा म्हणजे बँक दोन्ही साईडनी क्लोज झाला तर आपल्याला कळतं की आपला आन्सर बरोबर आहे. तर मला वाटतं इथं क्रेडिट साईडची टोटल जास्त आहे 14,95,000. इकडची टोटल आहे 14,95,000. ह्या अमाऊंट मधून 13,50,000 तुम्ही मायनस करा. जो डिफरन्स येतोय इथं येईल 14,95,000. 14,95,000 टोटल आहे. तीच टोटल मी इथं पुट केली 14,95,000. त्याला डबल अंडरलाईन करा. डिफरन्सला नाव द्या बाय बँक. बाय बँक अकाउंट. अमाऊंट आहे त्याची 1,45,000. ऍक्च्युली बँक अकाउंट ओपन केला तर आन्सर इझी जातं. बँक अकाउंट ओपन केला तर काय होईल सांगते तुम्हाला. इथं आपला आन्सर संपलेला आहे. कॅश इन हँड कॅश ॲट बँकचं पोस्टिंग रिअलायझेशनला होणार नाही. तर तुम्ही बँक अकाउंट जर ओपन केला कॅश और बँक अकाउंट तर कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक हे 6,000 आणि 50,000चं पोस्टिंग कॅश अकाउंटच्या डेबिटला करायचं आहे. त्याच्यानंतर बघा हे जे बँक अकाउंट आहे एफिशियंट लिमिटेडच्या क्रेडिटला आहे तर बँक अकाउंटच्या डेबिटला येईल तो. त्याच्यानंतर काय होईल जिथं तुम्हाला बँक दिसतंय हे बँक अकाउंट इक्विटी शेअर होल्डर अकाउंटच्या डेबिटला आहे तर बँकेच्या क्रेडिटला जाईल आणि मग तुमचा बँक अकाउंट क्लोज झाला तर समजायचं आपला आन्सर करेक्ट आहे.
बट टेक्स्टबुकमध्ये त्यांनी कॅश अकाउंट ओपन केला नाही. तुम्ही करू शकता, करून सुद्धा तुमचा आन्सर बरोबर येणार आहे. फक्त इक्विटी शेअर होल्डरचा डिफरन्स आहे तो 56,000 कमी येईल, पण आन्सर तुमचं बरोबर येईल. रिअलायझेशनला डिफरन्स येईल तो वेगळा येईल. तर तुम्ही हा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.